या पक्षाचे पिंपरी शहराचे अध्यक्ष सुभाष पवार, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे युवक अध्यक्ष शुभम कांबळे आणि उपस्थित सर्व मंडळी अनेक पदाधिकारी या ठिकाणी. खरं तर आपलं डांगे चौक आणि हा परिसर म्हटला तर आपले रिक्षांमध्ये रिक्षा चालकांचा बांधव 6 जुलैपासून आपण सर्व साक्षीदार आहोत. मुलांनी साहेब आहेत, सावंत साहेब आहेत, सावंत साहेबांची माझ्याजवळ आज 5 वर्षांची. त्यांनी मला सांगितलं की त्यांचे कुठली मुलं बँकमध्ये शिकतात, फॉरेनमध्ये अमेरिकेमध्ये जे मुलं शिकत आहेत आणि त्यांनी गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला. ते असे म्हणाले की हे सगळं जे रिक्षा व्यवसाय मोठी गोष्ट आहे बघा. एका बाजूला आज आपला रिक्षा चालक जो आहे तो अत्यंत दुर्बल असताना अनेक लोक म्हणतात की रिक्षावरती काही होऊ शकत नाही, रिक्षावरती आपली प्रगती होऊ शकत नाही, रिक्षावरती काहीच होऊ शकत नाही. आज अनेक लोक आज आपल्याकडे सावंत साहेबांचं उदाहरण आहे. त्यांनी रिक्षा व्यवसायामध्ये मुलांना शिक्षणात परदेशामध्ये पाठवलं. खूप मोठी गोष्ट आहे आणि हे खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आपल्याला शिक्षा संघटित होणार हे संघर्ष करा हे सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला शिकवण दिली ते खऱ्या अर्थाने आज सावंतसाहेब आणखी अर्थाने तसंच आपले संघर्ष करायचे हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. 6 सेकंडच्या लढ्यापासून ते आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये सक्रिय आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून संघटनेचं अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे. गेल्या अनेक वर्षापासून संघटनेमध्ये सक्रिय कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. मी जेव्हा संघटनेच्या सुरुवातीपासून जेव्हा कधीकधी आपल्या वर्तमानपत्राच्या बातम्या संघटनेचे कागदपत्र पाहतो तर त्यामध्ये आवर्जून सोमनाथ खर्डे यांचा प्रत्येक ठिकाणी उल्लेख होतो. प्रत्येक संघटनेच्या वर्तमानपत्राच्या बातम्या असतील, संघटनेच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या बातम्या असतील, त्यामध्ये सोमनाथ खर्डे हे प्रत्येक ठिकाणी ऐकतात. तर असं हे ऐतिहासिक आपलं सगळं स्टँड आहे आणि आज या स्टँडवरती तुम्ही सर्वांनी सत्यनारायण भगवंताची पूजा या ठिकाणी आयोजित केली. दरवर्षी तुम्ही ही पूजा आयोजित करता आणि या निमित्ताने आपल्या रिक्षा व्यवसायांना भरभराटीचं त्यांचा व्यवसाय चांगला हो, त्यांना भरभराटी मिळून त्यांना सुख शांती लाभो अशी जी काही प्रार्थना आपण करतो तो आजचा दिवस आहे. आणि या निमित्ताने तुम्ही रिक्षा सजवता, रिक्षाला चांगलं बनवता आणि सर्वांना आमंत्रित करून आज या निमित्ताने भेटीगाठीचा गप्पा गोष्टी मांडण्याचा काही प्रयत्न केला आणि आज या निमित्ताने अजितभाई पण या ठिकाणी उपस्थित आहेत. अजितभाई अत्यंत चांगलं काम करतात, आपल्या सर्वांना माहिती आहे की अत्यंत जिल्ह्यातून आजीने पण खूप चांगलं काम या ठिकाणी केलं आहे. आपल्या पिंपरी चौकामध्ये आपण सर्व अनेक वर्ष आंदोलन मोर्चे केले आणि त्या आंदोलन मोर्चाचा परिणाम पण आज चांगला दिसून येत आहे. तसेच आपल्या सर्वांना सहकार्य करण्यासाठी आपले कुणाल वावळकर हे देखील नेहमी मदतीला येतात, नेहमी धावून येतात आणि ते पण आपल्या सर्वांना नेहमी या भागामध्ये सहकार्य करतात. देखील खूप चांगलं सहकार्य करतात. आपल्या महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने एक उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. त्यामध्ये मी परवा पुण्यामध्ये गेलो आणि आरटीओनंतर मला त्या ठिकाणी रिक्षा चालक भेटला. तो रिक्षा चालक मला असं म्हणाला की माझी रिक्षा आहे ती फायनान्स कंपनीने ओढून नेली आणि ओढून नेऊन तुम्ही ती कुठेतरी कर्नाटकमध्ये घेतली आणि मी त्याबद्दल काल पुण्यातील बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये आपला असा निर्णय झाला की अशा अनेक लोकांनी समोर येत आहेत की ज्यांच्या देवीच्या नंतर अनेक रिक्षा ओढून नेल्या. रिक्षा ओढून नेल्या नाही, जप्त केल्या. जप्त केल्यानंतर त्यांना विकण्याचा अधिकार नाही आहे, तरी पण त्यांनी त्या गाड्या विकल्या. त्या नुसतं फक्त पिंपरी चिंचवड शहरात पुणे शहरात काय विकल्या
तर त्या अशा गाड्या महाराष्ट्राच्या बाहेरनं निघल्या अशी काही माहिती प्राप्त झाली. आणि त्यामुळे एक अभियान आपण हातामध्ये घेतलेला आहे की अशा प्रकारच्या ज्या ज्या काही रिक्षा ओढून नेल्या आणि त्या ओढून नेलेल्या रिक्षा महाराष्ट्राच्या बाहेर निघल्या असतील तर त्यांची यादी संकलित करण्याचं काम आपण सुरू केलं आहे. तर ती यादी व्यवस्थित त्यामध्ये मोठा लढा उभा करण्याचा निर्णय आपण संघटनेच्या माध्यमातून घेतलेला आहे. तुम्ही पण त्या संदर्भामध्ये अशा कोणाची रिक्षा जी जप्त केली आणि जप्त केल्यानंतर ती गिऱ्हाईक व्यक्तीला विकली आणि ती सध्या गाडी महाराष्ट्राच्या बाहेर चालत आहे असे रिक्षा विधान तुमच्याकडे असतील तर त्याच्या विधानामध्ये या महाराष्ट्र रिक्षा पंचायतकडे या आमच्याकडे चालवा. त्याच्यावर आपण निश्चित न्याय देऊया. महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने आता आमच्यानंतर आम्ही बोलायचं आलेला हा साहेब साहेबच म्हणले की अजून कोणतरी म्हणतात की तुला पण म्हणले की बाबा तुम्ही हे संघटनेचं खूप चांगलं काम करताय. तर तुला आपल्या सर्वांना माहिती आहे आता 20 वर्ष झाली 20-22 वर्षाच्या आधी म्हणजे बाबा आरामचे 8 वर्ष बोलून द्या म्हणजे बाबा आराम सोबत जे आपण 22 वर्ष झाल्या रिक्षा पंचायतमध्ये आपण काम केलं म्हणजे 8 वर्ष पण आपल्या संघटना 6 झाली आपल्या महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे 2022 वर्ष 22 वर्ष 2006 पासून 13 आहेत. आणि आता मला यावर्षी आणखी संघटना त्यांच्यामधला दुवा झाला आमच्या बाबाच्या आणि बाईच्या. तर आपल्या रिक्षावर सगळ्यांना कसा न्याय मिळवून द्यायचा आहे. एक मोठी गाव होती ती मूठ तयार करायची काम आपल्याला दिलं पाहिजे. पंचायत परिणाम त्यांच्यावर आज आपण त्यांना प्रोत्साहन देतात आला उद्या दिवसा नाही सांगू शकत. म्हणून आम्ही पूर्ण अभ्यास केलेला आहे आमच्या शेतकऱ्यांना. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बदल होत आहे. 22 वर्ष झाला आमचा आनंद दिवसाची रात्र करायचं सवय